मातृका देवता महालक्ष्मी माता देवता वरुण देवता नमः कुलदेवता नमः नारिकेलम या व्हिडिओवर कधीच्या पाणीला कार्यक्रमाचा विधी चालू आहे. स्टेजचं डेकोरेशन असं केलेलं कुलदेवता आहे. नमः शाश्वत म्हणणं आहे मराठा मंदिरच्या समोरच्या लाईनला गेला ना पहिला तू माझ्यासोबत 2 पावले चाललीस म्हणून तू माझे बळ वाढवणारी हो. शक्ती तुम्हाला मिळाली पाहिजे इथून पुढे डबल. आता एका हाताने तुम्ही काम करत होता, आता परत तुम्हाला डबल हात मिळालेले आहेत, म्हणजे जोड चांगली मिळालेली आहे. तिचं बळही तुम्हाला मिळून चांगली प्रगती, चांगली उन्नती तुमच्या आयुष्यामध्ये व्हावी यासाठी तू बळ देणारी हो. तिसरी फेरी. ओम रायोस्पोषाय त्रिपदी भव सामामृतां भव पुत्रां विंदावहे महस्ते सन्तु जरदाष्टयाः. ओम रायोस्पोषाय त्रिपदी भव. तिसऱ्या सुपारीला हे वधू तू माझ्या बरोबर 3 पावले चाललीस म्हणून तू माझे धन वाढवणारी हो. आता शक्ती मिळाली म्हटल्यावर काम डबल होणार. काम डबल झालं की पैसा डबल येणार. याचा अर्थ धन देणारी हो. म्हणजे माझ्यासाठी धन म्हणजे फक्त पैसा नाही बरं का. आपल्याला आयुष्यामध्ये आरोग्यरूपी सुद्धा धन आपल्याला हवं असतं. तुम्हाला चांगलं चुंगलं खायला घातलं की शक्ती येणार. तुम्हाला अंगामध्ये ताकद येणार आणि ते धन आपल्याला आयुष्यभर पुरणार आहे. म्हणून तू धन वाढवणारी म्हणजे अन्नदात्री सांगितलेलं आहे की चांगलं करून घाला त्याला. चला आता मायो भव्याय चतुष्पदी भव सामामृतां भव पुत्रान् विंदावहे महस्ते जंतु जरदाष्टयाः. मायो भव्याय चतुष्पदी भव. चौथ्या सुपारीला हे वधू तू माझ्या बरोबर 4 पावले चाललीस. काय करणार? त्या घरात आल्यानंतर त्या घराचे रीतिरिवाज सांभाळून त्या घराचा उद्धार कसा होईल हे आपण बघायचं आहे. म्हणून त्या घरासाठी भव्य म्हणजे जसं पार्वती कधी दुर्गेचं रूप घेते, कधी लक्ष्मीचं रूप घेते, तसं जसं प्रसंग येईल त्या पद्धतीनं ती आपले रूप दाखवेल. म्हणजे वाईट हेतून मी म्हणत नाही. एखादा चुकीचं जर तुमच्या बरोबर करत असेल तर तिथं दुर्गा होऊन त्याच्याशी लढलं पाहिजे. एखादा चांगला करत असेल तिथं लक्ष्मी म्हणून त्या सर्वांना किंवा अन्नपूर्णा होऊन त्यांना अन्नदानही केलं पाहिजे. अशा रूपानं ते म्हटलेलं आहे. चला आता 5वी फेरी. मायो भव्याय पंचपदी भव. 5 पावले चाललीस म्हणून तू संतती वाढवणारी हो. म्हणजे या कुलाचा उद्धार केव्हा होतो तर ही वंशवृद्धी ज्यावेळा होते या घराण्यामध्ये त्यावेळा त्या कुलाचा वृद्धिंगत कुल होतं. म्हणजे पुढची भावी पिढी तयार होण्यासाठी तू माझी संतती वाढवणारी हो. त्याच्यानंतर आता 6वी फेरी. ओम ऋतुभ्याः षटपदी भव सामामृतां भव सामामृतां भव पुत्रान् विंदावहे महस्ते सन्तु जरदाष्टयाः. ऋतुभ्याः षटपदी भव. 6व्या सुपारीला लावायचं आहे. हे वधू तू माझ्या बरोबर 6 पावले चाललीस म्हणून तू सर्व ऋतूत प्राप्त होणारे ते भोग देणारे हो. 6व्या सुपारीला पुढं वा पुढं वा. 6व्या सुपारीला लावायचं आहे. जसं ऋतू बदलतात, पावसाळ्यात पाऊस पडतो, उन्हाळ्यात ऊन येतं. 7व्या सुपारीजवळ जायचं. चांगला विचार करून आपली संस्कृती, आपलं परंपरा टिकवायचं काम दोघांनी केलं पाहिजे. जे कुलाचार आहेत पूर्वीपासून आपल्या घरात चालत आलेले आहेत ते दोघांनी मिळून ते पाळायचे आहेत. आई वडिलांना जसं तुम्ही तुमच्या आई वडिलांना मान सन्मान देत होता तसंच त्यांच्याही आई वडिलांना मान सन्मान देऊन मुलीसारखं त्यांना वाटलं पाहिजे की मुलगी घरात आलेली आहे, सून नाही. तर इतकं तुम्ही प्रेम आणि त्या घराला जितकं देता येईल तेवढं द्यायचं. आणि तुमच्या दोघांच्यामुळं 2 वेगवेगळी नाती आज एकत्र आलेली आहेत. म्हणजे 2 संस्कार मिळून एक चांगलं परत काहीतरी नवीन आणखी मिळालेलं आहे. तर या दोघांच्याही
आपापल्या कुलातले जे संस्कार आहेत ते दोघांनी वापरून या कुलाचा कुल वाढवायचा आहे, त्याचा वृद्धिंगत करायचा आहे आणि दोघांनाही या तुमचे जे परिवार आहे दोन्हीकडचे परिवार जर फक्त तुम्हीच नाही तर तुम्हीही त्यांच्या आईवडिलांना आपल्या आईवडिलांच्या सारखं मानून या दोन्ही परिवार एकत्र कायम कसा राहील, घट्ट राहील याचा तुम्ही दोघांनी अभ्यास करून त्या पद्धतीने तुम्ही वागायचं आहे. म्हणून हे 7 आपण वचनं घेतलेले आहेत, फेऱ्या घेतलेल्या आहेत. आता फिरून तिथं उभा राहायचं अग्नीसमोर. अग्नी नारायण देवताय नमः. 7 झाले. धरा, तुम्ही पण धरा. हे बघा आता थोडंसं मागं व्हा, थोडं मागं. इथून आता हे ईशान्य आपल्या देवाची जागा आहे. 7 पाऊल हॅलो. आशुतोष चिसौका सुहासिनी यांच्या विवाहाप्रसंगी जमलेल्या सर्व पाहुणे मित्रमंडळी व उपस्थित सर्व मान्यवरांचे लग्न मंडपात हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत.